लटिकाच्या गलबलातून सत्य वेगळं काढणं ही सगळ्यात कठीण गोष्ट असते. ब्रह्मदेवाचे 10 मानसपुत्र आणि पहिल्या मन्वंतरामधले 7 ऋषी या 17 परंपरांशिवाय इतर कुठलीही पूर्वज परंपरा या भूतलावर अस्तित्वात नाही असं वैदिक मत आहे. मधल्या प्रवासात जितकं जुनं उखडून टाकण्याचा प्रयत्न केला तितकंच नवीन निर्माण झालं. मग हे सगळे पंथ, संप्रदाय, धर्म या सगळ्यांना एका छताखाली आणण्यासाठी एक हे तो सेफ है ही साधी भूमिका घेऊन शंकराचार्यांनी बरीच जयपत्र जिंकली, पण बरीच मोडतोडही झाली. कदाचित त्या शंकराचार्यांना सुद्धा माहीत नसावं त्यांच्या सुद्धा नंतर 4 परंपरा पडणार आहेत. या सगळ्या कोलाहलापासून दूर जाऊन टांझानियाच्या जंगलामध्ये फक्त 17 लोकांचा एक ज्वालामुखीला पूजणारा संप्रदाय, त्यांना वाटतं जे जगातले सर्वश्रेष्ठ संप्रदायाचे अनुयायी आहेत. हे 17 असू देत किंवा ते 17 असू देत, भ्रम नाकारून मुळापर्यंत जाण्याचा उलटा प्रवास करण्यासाठी विषय मांडतोय. संप्रदाय यासाठी परंपरेचा पाहिजे उद्गारचिन्ह. विषयाचा विचार करताना पहिला प्रश्न पडतो, संप्रदाय आणि परंपरा यामध्ये नेमका फरक तो काय? मला वाटतं संप्रदाय ही वरची इमारत असेल तर परंपरा हा त्याचा पाया असतो. कारण कुठलाच संप्रदाय नवीन प्रश्न घेऊन कधीच जन्माला येत नाही. जुन्या प्रश्नांना नवीन उत्तरं देणाराच संप्रदाय जन्माला येत असतो. त्यामुळे कदाचित हाच पाया जर परंपरा असेल ना, तर संप्रदाय कशासाठी परंपरेचा पाहिजे या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी संप्रदाय कोणत्या परंपरेचा पाहिजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधता आलं पाहिजे. कारण तो संप्रदाय कुठल्या परंपरेचा पाहिजे हे म्हणत असताना प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र एकट्यासाठीचा धर्म, संप्रदाय, पंथ असेल तर मला आवडेल, निदान संघर्ष तरी होणार नाही असं म्हणणाऱ्या विवेकानंदांच्या जाणीवेच्या परंपरेचा तो संप्रदाय असला पाहिजे, की जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये जास्तीत जास्त अनुयायी मिळवण्यासाठी सेक्स कल्ट उभारणाऱ्या ओशोच्या नेणिवेच्या परंपरेचा असला पाहिजे. परंपरा कुठलीही असू दे, संप्रदाय परंपरेपेक्षा जास्त वेळ टिकत नाही, परंपरा संप्रदायापेक्षा जास्त वेळ टिकते. कधी कधी संप्रदाय मारण्यासाठी सुद्धा हीच परंपरा कामी येते. आणि मग आपल्याला इतिहास उकरून काढायचा झाला तर एकेकाळी जयपत्र जिंकण्याच्या शर्यतीत निंबार्क, स्वर्ण, सिद्ध, गायत्री, अलखिया असे संप्रदाय वरच्या क्रमांकाला असताना आता मात्र हे सगळे संप्रदाय फक्त तीर्थक्षेत्राच्या महात्म्यापर्यंत उरलेत. किंवा जगामध्ये पूर्वेचा जर विचार केला तर चीन आणि जपान मधले कुत्सुगू आणि दोंगुआ हे अमरत्वासाठी निर्माण झालेले संप्रदायच आता काळाच्या चाकापुढे मरण पावलेत. हा सगळा विचार केल्यानंतर आपल्याला हे कळतं की संप्रदाय यासाठी परंपरेचा पाहिजे असं म्हणत असताना सुद्धा आपल्याला हा विचार सुद्धा करता आला पाहिजे की ती परंपरा समजून घेतल्यानंतर काय, ती परंपरा करायची समजून घेतल्यानंतर बऱ्याच संप्रदायांची यादी आपल्याला मांडता येईल सुद्धा. पण नक्की कुठला संप्रदाय आणि कोणती परंपरा याचा विचार मांडत असताना मला वाटतं प्रत्येक संप्रदायाची एक सुरुवातीला परंपरा ठरलेली सुद्धा असते. पण तीर्थे हिंडूनी सकळीक मग यावे आम्हापाशी हे प्रत्येक संप्रदाय जेव्हा अधिकाराने म्हणायला लागतो ना, तेव्हा आपल्याली उपासना वाटती श्रेष्ठ मानिती जनी हे समर्थांच्या दासपुरातलं वचन इकडले कट्टर अनुयायी मग ते कुठल्याही संप्रदायाचे असू देत, मला वाटतं त्या अनुयायांना त्यांच्या जुन्या नीतिमत्तेच्या आणि समतेच्या परंपरेची आठवण करून देण्यासाठी कदाचित हा विषय असेल की संप्रदाय यासाठी परंपरेचा पाहिजे. मग उदाहरण द्यायचंच झालं ना तर एकेकाळी चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथ निर्माण केल्यानंतर, चक्रधर स्वामी गेल्यानंतर मात्र विद्वांना संन्यासिनी म्हणून अधिकार प्राप्त झाला नव्हता. जर आपण ती गोष्ट पाहिली तर आपल्याला ही गोष्ट सुद्धा कळते की एखादा महापुरुष एखादा संप्रदाय निर्माण करतो पण त्याच्यानंतर मात्र तो संप्रदाय तितका पातळीवर जाऊन टिकत नाही. 20 नोई अर्थात 29 नियम निर्माण करून झालेला संप्रदाय आता सगळेच नियम लाथडून फक्त दहशतीसाठी गुंडगिरी म्हणून समोर येणार असेल ना, तर संप्रदाय यासाठी परंपरेचा पाहिजे हे वाक्य मला त्याच संप्रदायातल्या अनुयायांसाठी वाटायला लागतं. आणि अशी शेकडो उदाहरणं देता येतील. पण या सगळ्या परंपरा समजून घेतल्यानंतर सुद्धा संप्रदाय निर्माण करणाऱ्यांना संप्रदाय प्रमुख व्हावंसं वाटत होतं का या प्रश्नाचं काय? आणि मग आपण या गोष्टीचे जर चिंतन केलं तर आपल्याला कळेल सगळ्या संप्रदायांच्या पलीकडे जाणाऱ्या ज्ञानेश्वरांना नामदेवांचा हात पकडून आपण वारकरी केलं हे रवींद्र थत्तेंनी नोंदवलेलं स्पष्ट मत असू दे, किंवा आता कबीर पंथ म्हणून उदयास आलेला पंथ कबीरांनाच मान्य नव्हता कारण कबीरांना कुठलाच पंथ संप्रदाय मान्य नव्हता हे कबीरांनी नोंदवलेलं मत असू दे, किंवा आपण त्याही पलीकडे जाऊन विचार केला तर आपल्याला ही गोष्ट समजून घेतली पाहिजे दिलेला विषय हा फक्त अध्यात्मापुरता मर्यादित नाही. कला, विज्ञान, साहित्य या सगळ्या संप्रदायांचा विचार केला ना तर ऑगस्टिनियन धर्मगुरू ग्रेगर जॉन मेंडेल हा जनुकशास्त्राचे पायर असतो. कारण त्याला वाटत असतं त्याचा संप्रदाय हा विज्ञानाच्या परंपरेचा असला पाहिजे. इस्लाम धर्मामधला शिन्नी शिया संप्रदायामधला इब्न सीना हा कदाचित धर्माला आपल्याला चादरीच्या पलीकडे नेता येणार नाही, पण त्या चादरीला मात्र मी गणिताची चौकट प्रदान करू शकतो. माझा संप्रदाय गणिताच्या परंपरेचा पाहिजे हे इब्न सीनाचं मत असू दे. किंवा जैन मुनी हंसदेव मृगपक्षी शास्त्र रचून डार्विनच्या 400 वर्ष आधी इथे नॅचरल हिस्ट्रीचा पायर असतात. म्हणजे माझा संप्रदाय हा निसर्गाच्या परंपरेच्या अभ्यासाचा असला पाहिजे. मला वाटतं सगळ्या दृष्टिकोनाने विचार केला ना तर संप्रदाय वाईट संप्रदायाकडे ही कदाचित पहिली पायरी असेल सुद्धा, पण सगळ्याच प्रामाण्य नाकारणं ही ती शेवटची पायरी असली पाहिजे. या शेवटच्या पायरीपर्यंत ज्यांना जाता आलं ना त्यांना सुद्धा आपण संप्रदायाच्या बेड्यांमध्येच अडकवलं, कारण आपली हिंमत तिथपर्यंत पोहोचत नाही. जर सगळ्याच प्रामाण्य नाकारता आलं
तर आपल्याला ही गोष्ट कळेल विषयामध्ये जसा परंपरा हा शब्द बंदिस्त आहे ना, तसंच प्रत्येक संप्रदाय परंपरेच्या अवधींचिन्हामध्ये बंदिस्तच असतो. धन्यवाद.